होणाऱ्या ह्या 1 ऑक्टोबरपासनं होणार आहेत. या कशा पद्धतीनं होणार आहेत, तुम्हाला काय लागणार आहे, या गोष्टींवर एक टाकलेला हा प्रकाश आहे आणि जो तुम्हाला निश्चितच फायद्याचा ठरणार आहे. सध्या कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की घराबाहेर पडणंसुद्धा अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे. ह्या गोष्टीचा विचार करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की विद्यार्थ्यांना ही परीक्षा जी मार्च-एप्रिल 2020मध्ये होणार होती ती आता 1 ऑक्टोबरपासून सुरू करायची आणि ही परीक्षा पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन पद्धतीमध्ये विभागली गेली आहे. या गोष्टीचा आपण आता इथे उहापोह करणार आहोत. आता ही परीक्षा पद्धती ऑनलाईन ही कशी चांगली आहे आणि जी विद्यार्थ्यांच्या हिताची कशी आहे, विद्यार्थ्यांचं आरोग्याचं हित लक्षात ठेवून प्रथम प्राधान्य देऊन विद्यापीठानं ही ऑनलाईन प्रोसेस घ्यायचं ठरवलेलं आहे. तर ही परीक्षा कुणाला देता येणार आहे की मार्च-एप्रिल 2020मध्ये जे विद्यार्थी लास्ट इयर म्हणजे TYला होते किंवा MSc सेकंडला होते आणि लास्ट सेमिस्टर म्हणजे 6th सेमिस्टर किंवा सेकंड सेमिस्टर MScचं सेकंड सेमिस्टर अशा कोर्सेसला ॲडमिट होते किंवा मार्च-एप्रिल 2020मध्ये परीक्षा देणार होते, असे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॉलेज अंतर्गत त्यांचं ॲडमिशन आहे, अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. आणि जे विद्यार्थी ATKTमध्ये आहेत, ज्यांचे काही विषय राहिले आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपले विषय पुन्हा देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता ही परीक्षा पद्धती कशा प्रकारची आहे, तर ही परीक्षा पद्धती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच MCQs किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे असणार आहे. आपण त्याला बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतो. ही परीक्षा 1 तासाची असणार आहे. 2 पद्धतीमध्ये घेतली जाणारी ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईनमध्ये OMR शीट दिलं जाईल, ज्यालाच आपण ऑप्टिकल मार्क रिकग्निशन असं म्हणतो. पहिली जी प्रयत्न जो आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आज कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये ऑनलाईन पद्धती ही अवलंबवली पाहिजे आणि विद्यापीठानं सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा हित लक्षात ठेवूनच ही ऑनलाईन प्रोसेस सुरू केलेली आहे किंवा घ्यायचं ठरवलेलं आहे. ही एक्झामिनेशन 1 ऑक्टोबर 2020पासून सुरू होणार आहे. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2020 पासून परीक्षा सुरू होणार आहे. आता ही परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीचा आपण सध्या विचार करतो आहेत. तर जे विद्यार्थी ऑनलाईन प्रोसेसला प्राधान्य देणार आहेत त्यांच्यासाठी ही ऑनलाईन पद्धत ही 2 शिफ्टमध्ये विभागली गेली आहे. पहिली शिफ्ट आहे 9 ते 1, दुसरी शिफ्ट आहे 2 ते 6. पहिल्या शिफ्टमध्ये 9 ते 1 मध्ये कुठलाही 1 तास विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. आपल्याकडे असलेला मोबाईल, आपल्याकडे असलेला लॅपटॉप, आपल्याकडे असलेला संगणक किंवा इतर या गोष्टींवरून आपल्याला ही परीक्षा देता येणार आहे. आणि ही शिफ्ट जी ठेवली आहे 4 तासाची, याचा उद्देश असा आहे की आपल्याजवळ मोबाईल नसेल तर आपल्याकडे जेव्हा मोबाईल अवेलेबल होईल तेव्हा आपण ही परीक्षा देऊ शकता. तसंच शिफ्ट 2मध्ये सुद्धा 2 ते 6 पैकी कुठल्याही 1 तासात ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. तर या परीक्षेसाठी जाताना तुम्हाला काय काय लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर तुम्हाला मार्कशीट, मागील परीक्षा पास झालेलं मार्कशीट लागेल किंवा हॉल तिकीट लागेल आणि आयडेंटिटी कार्डसाठी तुम्हाला आधार कार्डची सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाईलमध्ये पेनड्राईव्हमध्ये ठेवायची आहे आणि तुमची बर्थ डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ह्या परीक्षा पद्धतीला जाताना तुम्हाला रूल्स फॉलो करावे लागणार आहेत की जे परीक्षेचे जे रूल्स आहेत ते सर्व रूल तुम्हाला फॉलो करावे लागतील. आणि ऑनलाईन परीक्षा देताना तुम्हाला पहिल्यांदा वॉर्न केलं जाईल आणि मग टर्मिनेट केलं जाईल, असं काही निदर्शनास आलं तर. आता ही प्रोसिजर परीक्षा पद्धतीच्या दिवशी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, म्हणजे ऑनलाईनबद्दल आपण बोलतो आहोत. तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देताना विद्यापीठाकडून एक लिंक प्राप्त होईल. ही लिंक प्राप्त झाल्यानंतर
तुम्हाला यूजर आय डी म्हणून, यूजर नेम म्हणून तुमचा PRN टाकायचा आहे. PRN नंबर म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. हा 16 डिजिट नंबर असतो आणि जो तुमच्या हॉल तिकीटवर किंवा मार्कशीटवर हा डिस्प्ले केलेला असतो. म्हणून आपल्याला हे दोन्ही डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत की जेणेकरून आपल्याला PRN नंबर त्याच्यावर सहज पाहता येईल. आणि पासवर्ड म्हणून जो तुम्हाला टाकायचा आहे तो विद्यापीठानं दिलेला बाय डिफॉल्ट पासवर्ड असेल किंवा तुमची बर्थ डेट असेल. आणि तुमचं सॉफ्ट कॉपी म्हणून आधार कार्ड हे आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही ऑफलाईन परीक्षा पद्धतीला प्राधान्य देत असाल तर तुम्हाला ही OMR शीटद्वारे ही परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात तिथंच गेलं पाहिजे असा काही विषय नाही. तर विद्यापीठाने ही तुम्हाला सोय करून दिलेली आहे की तुम्ही ज्या भागात आहात त्या भागात तुमच्या जवळचं सगळ्यात जवळचं जे कॉलेज आहे किंवा MKCL सेंटर आहे की जे कॉलेज हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित आहे अशा कॉलेजवर जाऊन तुम्हाला ही परीक्षा देता येईल. प्रायोर तुम्हाला तसं सेंटरला कळवावं लागेल. आणि ही ऑफलाईन पद्धती आहे. ही OMR शीटद्वारे फक्त 2 वेळेस देता येईल, म्हणजे सकाळी 9 ते 10 आणि 2 ते 3. 1 तासाची ही परीक्षाच असणार आहे आणि ह्या 2 वेळेमध्ये तुम्हाला ती देता येणार आहे. आता ऑफलाईन परीक्षा पद्धतीला जाताना तुम्हाला तुमचं कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड जवळ ठेवायचं आहे. PRN नंबरसाठी तुमचं मार्कशीट जवळ ठेवायचं आहे. आधार कार्ड एक आयडेंटिटी कार्ड म्हणून जवळ ठेवायचं आहे. आणि ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पॉईंट पेन आपल्याला जवळ ठेवायचं आहे. ह्या सर्व परिस्थितीमधून जर एखाद्या विद्यार्थ्याला इमर्जन्सी कारणास्तव जर परीक्षा देता आली नाही तर आपल्याला प्राचार्यामार्फत आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यामार्फत विद्यापीठाला ॲप्लाय करावं लागेल आणि विद्यापीठ आपल्याला तशी परीक्षा घेण्याची मुभा देईल. सेकंड अटेम्प्टमध्ये सुद्धा जर एखाद्या विद्यार्थ्याला फारच पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, फारच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, अशा केसमध्ये जर त्याला सेकंड अटेम्प्ट पण देता नाही आला तर त्याला पुन्हा एकदा विद्यापीठानं विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन थर्ड अटेम्प्टसुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि परत आपल्याला आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला ॲप्लाय करावं लागेल. विद्यापीठ आपली परीक्षा घेईल. आता या परीक्षा पद्धतीमध्ये वेटेज कसं असेल तर ही परीक्षा पद्धती 60 MCQची असेल, म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांची असेल. त्यापैकी तुम्हाला 50 हे बहुपर्यायी प्रश्न सोडवायची आहेत. म्हणजे 60 MCQज पैकी 50 MCQज आपल्याला सोडवायचं आहेत. आणि आपल्या विद्यापीठामध्ये काही कोर्सेसला इंटरनल मार्किंग स्कीम आहे, काही कोर्सेसला इंटरनल मार्किंग स्कीम नाही. तर ज्या कोर्सेसमध्ये इंटरनल मार्किंग स्कीम आहे त्यामध्ये 50% वेटेज हे इंटरनल मार्क्सला असतील आणि 50% वेटेज हे MCQ टेस्ट रिझल्टला असतील. आणि ज्या कोर्समध्ये इंटरनल मार्किंग पद्धती नाही अशा कोर्समध्ये MCQजमध्ये मिळालेले मार्क्स हे 100% वेटेज म्हणून पकडले जाणार आहेत. तर ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बी इन टच विथ, म्हणजे तुम्हाला नेहमी संपर्कात राहायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्क्युलरकडे. त्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली व्हिजिट करावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट रेग्युलरली पाहावी लागेल आणि परीक्षेचा टाईमटेबल जो विद्यापीठानं दिलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. आता ह्या काही टिप्स तुम्हाला मी देणार आहे फॉर युअर बेटरमेंट ऑफ एक्झाम. तुमची एक्झाम अतिशय सुरळीत व्यवस्थित पार पडण्यासाठी ह्या काही टिप्स आहेत. तर आपण आपल्या मोबाईलमध्ये सफिशियंट नेट पॅक हे टाकलं पाहिजे, कारण ही तुमची सगळ्या विषयासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. तर सफिशियंट नेट पॅक तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या. मोबाईल स्पेस, फोन मेमरी खूप जाम असेल, खूप भरलेली असेल तर नेट स्पीड कधी कधी कमी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं मोबाईल जास्तीत जास्त एम्प्टी ठेवण्याचा प्रयत्न करा. मोबाईल रेंज हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि मोबाईल रेंज कधी ब्रेक होते, कधी चांगली मिळते, कधी चांगली मिळत नाही. यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक ॲप आहे की जे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, ट्राय माय स्पीड.
सो ट्राय माय स्पीड हे ॲप प्रत्येकानं डाउनलोड केलं पाहिजे. त्या संदर्भातला हा एक छोटासा व्हिडिओ की जो मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तो व्हिडिओ आता तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ट्राय माय स्पीड हे आपल्याला काय आणि कुठे चांगलं स्पीड देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनटं पहा. म्हणजे मित्रांनो, ट्राय माय स्पीड हे ॲप आहे आणि हे ॲप अतिशय महत्त्वाचं ॲप आहे. ह्या ॲपमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलचं स्पीड हे कळत असतं. हे ॲप प्ले स्टोअरवर